हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल, दाभोळला गेली होती मी. तर वाटलं असेल लिलाव होईल, पण काल लिलाव झालाच नाही. तर 2 दिवस त्यांच्याकडे संप आहे. त्यांची भानगड वगैरे आहे काय-काय. तर आणि आता मच्छी पण खूप महाग आहे. त्याच्यामुळे जे काही बोटीवरून जी काही मच्छी येते ना, जे विकणारे असतात ते खूप महाग मच्छी लावतात आणि ह्या बायका वाट्यावरती घेऊन वाट्यावरती विकल्या जातात. तर त्यांचं सगळं मगजमारी खूप काय-काय होते. तर आम्ही थोडीफार घेता आली तेवढी घेतलेली मच्छी, असं सुरमई घेतलेली आणि कोळंबी घेतलेली. तर काल 2च आयटम घेतलेलं, बाकी काय एवढं मच्छीच नव्हती बाकी. आणि बाकीच्या आम्ही काही खात नाही. व्हरायटी तुम्ही बघितलं असाल, सो 2-4 व्हरायटी होती, पण आम्ही त्यातली काही मच्छी खात नाही. सो सुरमई आपल्याला छान मिळाली. 1100ला तिने 2 सुरमई दिला, छान मोठ्या होत्या. सो 2 किलो 2.5 किलो दरम्याने त्याच्यात तुकड्या वगैरे पडल्या असतील, किलो एवढी मिळाली. तर आजच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला मी दाखवणार आहे की आता हा जो सीझन चालू आहे, या सीझनमध्ये चिरफळं वगैरे लागायला लागतात आणि तयारसुद्धा झालेली आहेत. आणि ती चिरफळांचं गेल्या वर्षीचा पण व्हिडिओ तुम्ही बघू शकता, आपल्या चॅनलवरती आहे, तिथे जाऊन बघू शकता. तर यावर्षी पण आपण आता चिरफळं काढणार आहोत, लागली आहेत. आणि मेन म्हणजे मसाल्यांमध्ये वगैरे वापरली जातात, मच्छीमध्ये पण वापरली जाते, कारण की त्याचा जो स्मेल आहे ना, त्यानेच खायची खूप अशी क्रेविंग येते. आणि तुम्हाला दुसरं म्हणजे माहितीच असेल की तांदळात पण टाकले जातात, तांदूळ चांगले राहण्यासाठी तर चिरफळं टाकली जातात. तर आता इथेच 2-3 ठिकाणी चिरफळाची झाडं आहेत, ते मी तुम्हाला दाखवते. आणि एक जुगाड पण केला आहे, तर चला दाखवते. आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. तर चला दाखवते. तर इथे तुम्हाला बघायला मिळेल, इथे एक झाड आहे चिरफळचं, त्याच्यावरसुद्धा चिरफळं लागली आहेत. आणि इथे आहे, ह्याच्यावर पण लागलेले आहेत. तर आपण ह्याच्यावरचे काढणार आहोत. मी तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीने असतात. गेल्या वर्षी पण मी तुम्हाला दाखवली होती, पण आता मस्तपैकी छान झालेली आहेत तयार वगैरे. आणि ही जी चिरफळं आहेत ना, काही जण तिरफळं म्हणतात, पण आमच्याकडे चिरफळं म्हणतात, चिरफळं. तर खूप छान वाससुद्धा येतो, काढल्या लगेच वास येतो. भयानक काटे असतात, त्याच्यामुळे गरकूनच काढावं लागतं. कुठलाही माणूस वरती चढून काढू शकत नाही. हे समोर जे झाड दिसतंय ना, ते कुठलाही माणूस वरती चढू शकत नाही, कारण की भयंकर काटे असतात. म्हणजे बुंदापासून ते फांद्यांपर्यंत काटेच काटे असतात, त्याच्यामुळे कोणताच माणूस वरती चढू शकत नाही. आणि गरकूच्या साहाय्याने काढलं जातं, मोठमोठे बांबू वगैरे असतात ना ते. तर आता इथे बघा मी काय जुगाड केला आहे. तर इथे आहे गरकू आपली, आणि त्याला छोटी काठी लावली आहे. सो इथे आल्यावर बघते तर थोडी आपल्याला ना डिस्टन्स कमी पडतं आहे, त्याच्यामुळे मी ना इथे बघा पूर्ण जॉईन केलं आहे एका ह्याला हे. तर ही गरकू आहे, आणि मेन म्हणजे गरकू पण आहे, त्याच्यानंतर बैला पण तुम्ही म्हणू शकता, थोडक्यात बैला पण आहे. तर हे बघा इथे जॉईन केलं आहे मी ह्याच्याने, मस्तपैकी गच्च झालेलं आहे. तर आता आपण ह्याच्यावरचे काढणार आहोत. जवळ फांद्या आहेत ना, त्यांना आहेत. तर ह्या सीझनमध्ये आहे ना चिरफळं खूप लागतात, आणि मेन म्हणजे कोकणामध्ये ही जास्तीत जास्त झाडं तुम्हाला बघायला मिळतील. तर ही सगळी घराच्या वरतीच आहेत आणि एकदम झुपक्याने येतात. तर चला काढूया. तर गरकूच्या साहाय्याने ना हे बघा मी तोडले, आणि ह्या ज्या फांद्या आहेत ना तुटायला एकदम सोप्या आहेत. म्हणजे थोडक्यात काय, तर तुटायला एकदम लूज असतात, त्याच्यामुळे पटकन तुटतात. तर ही बघा एकदम झुपकेदार अशी आलेली आहे, ते बघा. आणि आत्ता ना एवढा वास सुटला आहे ना, खूप भयंकर वास सुटलेला आहे. तर अशा पद्धतीने गरकूने ना ओढल्या जातात फांद्या, आणि फांद्या पटकन तुटतात. आणि अशा पद्धतीने हे हे बघा मस्तपैकी चिरफळं, काही जण तिरफळं पण म्हणतात, पण आपल्याकडे चिरफळं म्हणतो आपण. तरी चिरफळं बघा किती मस्त आहेत. तर असेच सगळीकडे ना असे झुपकेच्या झुपके असतात झाडांवरती. तर आपण आता ना पूर्ण काढून घेणार आहोत फांद्यांना जेवढी काही चिरफळं लागलीत तेवढी, आणि मग उद्या उन्हात वगैरे टाकणार आहोत. आणि ही चिरफळं ना बाजारामध्ये विकायलासुद्धा असतात, म्हणजे सुकवून वगैरे लोकं विकायला आणतात, आणि खूप छान लागतात. म्हणजे जे काही आपले मसाले बनतात ना, आता ज्या काही फॅक्टरी वगैरे आहेत, जिथे मसाल्यांची फॅक्टरीज वगैरे आहेत, तर तिथे नाही जास्तीत जास्त चिरफळं आतमध्ये असतात. म्हणजे मसाल्यांमध्ये सगळे जे काही खडे मसाले वगैरे असतात त्याच्यामध्ये याचासुद्धा समावेश असतो. तर कोकणामध्ये ही चिरफळं तुम्हाला बघायला मिळतील आहे बघा, आणि विकायलासुद्धा असतात. तर आता माझ्या हातानंसुद्धा छान वाससुद्धा सुटलेला आहे बघा. आणि आता ही बऱ्यापैकी तयारसुद्धा झालेली आहेत, कारण की यांच्या ज्या फांद्या आहेत त्या एकदम सुकलेल्या आहेत, त्याच्यामुळे ही तयार झाली आहेत. आणि मस्तपैकी आता आपण काढून घेणार आहोत झुपकेच्या झुपके.
वरचे काटे बघू शकता, भयानक काटे ते बघा. फांद्यांना इतके काटे आहेत ना, खूप म्हणजे खूप काटे आहेत. ते तुम्ही वरपर्यंत बघू शकता. हे बघा, खूप म्हणजे खूप काटे आहेत. हे बघा, इथून पण तुम्हाला बघायला मिळतील छोटे छोटे काटे. पण एक जो बुंदा असतो ना, त्या बुंद्याला एकदम मोठे मोठे काटे असतात. त्याच्यामुळे ना घरकुनेच वगैरे आपल्याला काढावे लागतात. तर आता आपण काढलेले आहेत आणि आता उद्या आपण सुकवणार. सुकवल्यावर काय होतं तर मी तुम्हाला दाखवते. हे बघा, सुकवल्यावर काय होतं, हे पूर्ण सुकलं ना की पिचकतं मध्ये, म्हणजे असं तोंड उघडल्यासारखं होतं. आणि अशा पद्धतीने हे उन्हामध्ये आपण उद्या टाकणार आहोत. आणि आत्ता पण छान वास सुटला आहे. आपल्याकडे कालवण वगैरे असेल तर कालवणमध्ये वगैरे पण हे चिरफळं टाकतात. मसाले असतील, मसाल्यांमध्ये जेव्हा आपण मसाला तयार करतो त्याच्यामध्ये आपण जसे खडे मसाले टाकतो त्या पद्धतीने हे पण टाकतो. आणि मेन म्हणजे आपण तांदळात जास्तीत जास्त चिरफळांचा उपयोग करतो. कोकणामध्ये जे काही आपण तांदूळ दळून आणतो, पावडर वगैरे लावतो, तर पावडर लावून झाल्यानंतर बोरीक पावडर जी लावतो ते लावून झाल्यानंतर त्याच्यामध्ये ही चिरफळं सुकवलेली असतात ते आपण त्याच्यामध्ये टाकतो. आता ही दिसायला हिरवी आहेत, पण जेव्हा पूर्ण सुकतात तेव्हा काळपट होऊन जातात. तर चला दाखवते तुम्हाला पूर्ण काढून झालेली. तर इथे बघू शकताय किती सारी चिरफळं भेटलेत बघा, छानपैकी. आणि आपण एवढीच काढलेली आहेत. आपल्याला जेवढी पाहिजे होती तेवढीच आपण काढलेली आहेत मस्तपैकी. हे बघा, आणि खूप छान वास सुटलेला आहे. आणि ह्याच्या ज्या काड्या आहेत ना, म्हणजेच ह्याची जी देठं वगैरे आहेत ना, ती पण घेतली जातात. मसाल्यांमध्ये वगैरे टाकतात, त्याच्यामध्ये पण अर्क असतो, त्याच्यामुळे ही जी देठं आहेत ना ती पण घेतली जातात. आणि बरोबर माझ्या पाठीमागेच म्हणजे हे बघा, हे ते झाड आहे आणि बरोबर त्या साईडला झाड आहे. तर सगळीकडे चिरफळं आलेली आहेत. आणि इथे बघा, मी गरकूच्या साहाय्याने मस्तपैकी चिरफळं काढलेली आहेत. आणि इकडे छानपैकी बघा बऱ्यापैकी भेटलेत. सो सुकून आता तुम्हाला एवढी जास्ती वाटत असतील, पण सुकून फार कमी होतात. आणि मेन म्हणजे ना, कोकणामधले जी काही पोरं असतात ना, ती फटनल, एक तुम्हाला माहिती असेल, फटनल ऐकलं असेल तुम्ही, तर त्याच्यामधून ह्याच्यातून छान आवाज येतो. बंदुकी जशी बंदूक असते त्याच पद्धतीने हे ना फटनलमध्ये टाकतात चिरफळं, आणि वरून वाजवले जातात. तो छान आवाज येतो. तर ही एक मजा आहे ह्या फळाची. ह्या फळाचा पण असा वापर केला जातो खेळण्यासाठी. मेन म्हणजे लहान मुलं वगैरे असं फटनल वगैरे वापरतात, तर तेव्हा हे त्याच्यामध्ये टाकतात. सो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. तर त्या सीझन वाईज अशी छान छान फळं येतात कोकणामध्ये. जसं की आता तुम्ही बघितलं असाल मागच्याच व्हिडिओमध्ये, त्याच्या मागच्या व्हिडिओमध्ये रानटी फळं वगैरे आता सुरुवात झाली लागायला. त्याच पद्धतीने ही पण फळंच आहेत जी या सीझनमध्ये आपल्याला बघायला मिळतात जास्ती कोकणामध्ये. आणि त्याचा आस्वादही कोकणकर सगळे घेतात, चिरफळं काढतात, सुकवतात. आणि तसं ज्यांना जसं पाहिजे तसं त्या पद्धतीने ते वापरतात. जेवणामध्ये वापरतात, मसाल्यांमध्ये वापरतात. तर ह्या दोन्ही पद्धतीमध्येही सगळी चिरफळं वापरतात. सो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर अजिबात विसरू नका. तर चला आता इथे थांबणार आपण. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. तर चला, बाय बाय.